हरिओम. आज रविवार 19 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की नाम आणि प्रारब्ध योग. ऐकूया त्यांचे विचार. नामाचा संबंध हा प्रारब्धाशी कसा आहे असं पुष्कळ लोक विचारतात, पण हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचं सुख दुःख हे माझं सुख दुःख आहे, किंबहुना देह सुखी तर मी सुखी, देह दुखी तर मी दुखी, असे सामान्य मनुष्याची अवस्था असते ना. बरं, प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग काय करावं? इथे असं लक्षात ठेवायचं की प्रारब्धाची गती ही फक्त देहापुरतीच असते, आणि म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुख दुःखाने सुखी किंवा दुःखी होणार नाही. नामाने देहबुद्धी कमी होते, म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना सुद्धा आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचं सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसं करतो. वाया गेलेल्या माणसांना नाम तारून देतं. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. बरं, आनंदमय अशा भगवंताचं सान्निध्य नामाने लाभतं आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखं नाम हेच एक साधन आहे. नामाला आधी उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नातं जोडायला नामासारखं साधन आहे. खरोखर किती प्रकाराने तुम्हाला मी सांगू. अखंड नामात राहणं यालाच मोक्ष म्हणतात ना. अखंड नामात जगणं यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्याला संत म्हणतात. नामात प्रेम येणं ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझं एवढं आहे का, नामाला कदापि विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवलं असेल त्यामध्ये समाधान माना, पण केव्हाही त्याच्या नामाला मात्र विसरू नका. नामाने पापी माणसे पुण्यवान म्हणतात. देहबुद्धी कमी होणं हेच पुण्य नाही का? आणि ते नामाने प्राप्त होतं. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणं हेच कलीचं मुख्य लक्षण आहे. आणि मग त्याच्या मुळावर घाव घालण्याचं काम नाम घेतल्याने होतं. आणि म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्य शरीर बनतं. ज्याच्या अंतरंगात नाम असतं तिथे भगवंताला यावं लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते. बरं, आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याच्यावर निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असं म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असं म्हटलं की समाधान मिळेल. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असं समजून काम करावं, आणि जो असं करेल ना त्याला समाधान झालंच पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.